जेव्हा तुम्ही लग्न करताय तो आर यू मॅरिंग अ बॉय ऑर अ मॅन ह्याची क्लॅरिटी तुम्हाला एक नंबर येते. आर यू मॅरिंग अ गर्ल ऑर अ वुमन. कमिटमेंटचा ना अर्थ एका पॉईंट नंतर तो ओनरशिप वाटायला लागतो. आय एम कमिटेड टू माय वाईफ. दॅट डझंट मीन की मी तिला ओन करतो की ती मला ओन करते. माझं स्वातंत्र्य ओन नाही करत मी. नक्कीच नाही. म्हणजे आईवडिलांनी सांगितलेलं असतं काही झालं टुच्च तरी सुद्धा काय खुट्ट झालं तरी पण आम्हाला सांगा. आणि ती सगळ्या गोष्टी सांगते आणि म्हणून आई 2-2 तासांनी तिच्या कॉलवरती असते. संसार उद्ध्वस्त झाले तशाने. काय बोलायचं काय नाही बोलायचं. सो व्हॉट टू स्पीक व्हॉट नॉट टू स्पीक, व्हेन टू स्पीक व्हेन नॉट टू स्पीक अँड हाऊ टू स्पीक अँड हाऊ नॉट टू स्पीक हे शिकण्याची गरज आहे. लिव्हिंगमध्ये पण कमिटमेंट आहे. पण किती? पण ते दोघांनी हो. ठरवायचं. हां. ते दोघांनी ठरवायचं. जसं मॅरेज वर्क होतं तसंच लिव्हिंगही वर्क होतं. पण तुम्हाला लिव्हिंग अर्थात म्हणजे मी लिव्हिंगच्या अगेन्स्ट डेफिनेटली नाही आहे. मला हाच मुद्दा होता की मग द नेक्स्ट स्टेप ऑफ लिव्हिंग और नेक्स्ट स्टेप ऑफ कमिटमेंट वाय देर इज नेक्स्ट स्टेप. वाय शुडंट बी. हॅलो 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 हाय हाय येस. सो आपण बरेच दिवस झालं वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतोय. त्याच्यात बऱ्याचदा लग्न, एक्सपेक्टेशन, रिलेशनशिप, फ्रेंडशिप अशा बऱ्याचशा गोष्टींवरती आपण अलगद असा हात लावून जातोय त्याला. पण म्हणलं आता विषयाला हात घालूयाच म्हणून आज आपल्यासोबत आलेले आहेत लीना परांजपे. आणि त्यांच्यासोबत आपण इन जनरल मिलेनियल रिलेशनशिप, मिलेनियल वर्सेस मॅरेज, ओव्हरऑल ह्या सगळ्या वस्तूंवरती, या सगळ्या गोष्टींवरती गप्पा मारणार आहोत. आणि अर्थातच तुमच्यासोबत आहोत मी, शार्दूल आणि ओंकार. हॅलो. येस. मला तर खूपच मजा येते. म्हणजे मिलेनियल्स आणि रिलेशनशिप म्हटल्यानंतर जे जे डोक्यात येतं ते मला सगळं असं तयार आहे. काय काय विचारायचं. तर मी लोडेड प्रश्न घेऊन उभा आहे ओंकार. मी लोडेड प्रश्न घेऊन रेडी आहे. मी आणि ओंकार तर ऑलमोस्ट रोज भांडतो या विषयावरती की माझा आवडीचा विषय हा भांडण्यासाठी. कारण नुकतंच लग्न झालेला मित्र आणि लग्न ऑलमोस्ट न करायचा असलेला व्यक्ती, तर ते असं तू मगाशी नाहीच करायचं असं म्हणत होतास, आता तू ऑलमोस्ट नाही असं म्हणालास. So, माझ्याही there is बघणार a आहे कारण. progress. मला एक सांगा, मिलेनियल रिलेशनशिप हे असं वेगळं टर्म म्हणायचं का? मिलेनियल्स बरोबर काम करताना मी फक्त मिलेनियल्स बरोबर काम का करते, तर इट इज द ओनली जनरेशन आय फील की जी एक ब्रिज आहे. जनरेशन एक्स आणि जनरेशन जेनझीज म्हणजे ह्यांच्यामधला. आणि कमिटमेंटचा सी तरी माहिती असणारी जनरेशन आहे असं मला वाटतं. वाव, एकच सेकंद. मी ज्यांना मिलेनियल्सचा अर्थ कळत नाही, 1980 ते 2000 या 2 दशकांमध्ये जन्माला आलेले, म्हणजे आता त्यांचं वय 25 ते 45 आहे, त्याच्यामधले जे आहेत म्हणजे आपण ते करेक्ट. millennials. येस. सो 2000 नंतर जे जन्माला आले ते जेनझीज आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल आपण बोलूयाच नको आता रिलेशनशिपबद्दल. पण मिलेनियल्स बरोबर एवढ्यासाठी जस्ट बिकॉज दे आर अ ब्रिज. आणि माझं असं कळकळीची म्हणजे त्यांना अशी विनंती आहे किंवा मी जे काम करते त्यांच्याबरोबर क्लोजली असं वाटतं की तुम्ही प्रोफेशनली म्हणजे देर आर सो मेनी गुड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मिलेनियल्स राईट. ते बोल्ड आहेत, दे आर एनर्जेटिक, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग आहे त्यांच्याकडे, दे लव्ह बीन बॅग्स किंवा त्यांना असं म्हणजे प्रोफेशनली करिअर वाईज त्यांना सगळं माहिती आहे अगदी. दे आर व्हेरी स्मार्ट इनफ. मग हाच स्मार्टनेस आणि कॉन्शियसनेस तुमचा पर्सनल रिलेशनशिपमध्ये का जातो? वाय आर यू सो डम इन युअर पर्सनल रिलेशनशिप्स? दॅट्स द मेन क्वेश्चन. डायरेक्ट आला अटॅक केला रे त्यांनी. म्हणजे- मला जर असं बरं वाटत होतं की छान कौतुक करतात मिलेनियल्स आणि नंतर डायरेक्ट फवाड्यात. असं नाही रे. म्हणजे इतके छान कॅरेक्टरिस्टिक्स असताना वाय आर यू नॉट युझिंग युअर स्मार्टनेस इन बिल्डिंग अप अ रिलेशनशिप, अ पर्सनल रोमॅन्टिक रिलेशनशिप? तिथे तुम्ही इमोशनली कसे कॅरिड अवे होऊन जाता? वी आर ह्युमन बिंग्स, वी हॅव इमोशन्स. पण कुठेतरी तुम्ही कॅरिड अवे होता ना. सो त्या स्मार्टनेस नसल्यामुळे त्याचे रिपकशन्स तुम्हाला भोगावे लागतात. आणि दॅट इज द मेन पॉईंट ऑर द मेन प्रॉब्लेम ऑफ रिलेशनशिप्स नाऊ अ डेज आय फील. आपण जसं मग काय म्हणतात आपण लग्नाबद्दल सगळेच बोलतो आणि लग्नाचे 2 पार्ट्स ते बऱ्याचदा मिस होतात की म्हणजे एक म्हणजे वेडिंग, विवाह, तो विवाह सोहळा, आणि मॅरेज, संसार, त्याच्यानंतर होणारा संसार. Correct. आणि शक्यतो आपण पॉप कल्चरमध्ये, मूवीजमध्ये लहानपणापासून कायम आपण लग्नासाठी म्हणजे विवाहासाठी तयार असतो. संसारासाठी तयार केलं जातं का करत नाही, का आपण इग्नोर करतो, ते होईल, घडून जाईल, काय नक्की? कारण आय गेस आपला सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की ते रिलेशनशिप मेंटेन करावं लागतंय, ऑटोमॅटिक होत नाही. करेक्ट.
सो लग्न सांभाळणं किंवा संसार सांभाळणं ह्याचं टेक्निक शिकण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण जोपर्यंत तुम्ही एक पार्टी म्हणून तुम्ही या लग्नापर्यंत सीमित असता की चल 5 दिवसाचा मस्त छान सेलिब्रेशन आपण करायचं आणि वाईट काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, डेफिनेटली आहे. पण हेच लग्न तुमचं नेक्स्ट डे मॉर्निंगपासून संसारात कन्वर्ट होतं. सो इंग्लिशमध्ये अगदी म्हणायचं झालं तर वेडिंग गेट्स कन्वर्टेड इन टू अ मॅरेज. मग ह्या संसाराकरता आपलं प्रिपरेशन आहे का हे जाणण्याची गरज आहे. आणि नाही आहे दॅट मीन्स इदर यू आर टेकिंग युअर रिलेशनशिप फॉर ग्रांटेड ऑर युअर पार्टनर फॉर ग्रांटेड की होऊन जाईल. की आता माझे आईवडील मी बघतोय किंवा बघतीये त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं झालं, त्यामुळे त्यांनीही आम्हाला तसंच कंडिशनिंग केलेलं आहे की यांचं आपोआप होतं सगळं व्यवस्थित. यार एकमेकांमध्ये पडलात तुम्ही संसारामध्ये की सगळं होणार, हे मिथ आहे. म्हणजे कुठेतरी जागे व्हा. दॅट्स अ फेल्ड पेरेंटिंग. आय एम नॉट ॲट ऑल डिसरिस्पेक्टिंग द पेरेंट्स, पण इट इज अ फेल्ड पेरेंटिंग की नातं सांभाळायचं कसं हे सांगायलाच अजाणतेपणी पण पेरेंट्स विसरून गेलेत किंवा राहून गेला आहे. त्यामुळे आजच्या जनरेशनला नातं कसं सांभाळावं हे माहिती नाही आहे. त्यामुळे करिअर प्रोफेशनल लेवल एक नंबर, ॲकॅडमिक्स एव्हरीथिंग इज सो परफेक्ट. दे टेक सो मच ऑफ केअर ऑफ दॅट. पण नात्याच्या बाबतीत ते खूप गृहीत धरतात की हे होईल तर होईल, तू नाही तर और सही, असाही अप्रोच आहे. त्यामुळे लग्नच करताना भीती आणि इन्सिक्युरिटीमध्ये जर लग्न केलं, नाही पटलं तर डिवोर्स घेऊ यार आपण, त्याच्यात काय एवढं मोठं आहे, तर मग अशा लग्नांचे डिवोर्स होणार, सॉरी संसारांचे डिवोर्स होणारच ना. असं मला वाटतं. तुम्ही आता म्हटलात की काय मॅरेजसाठी तुम्ही तयारी करत नाहीत किंवा प्रिपेअर्ड नसता. लग्नासाठी म्हणजे वेडिंगची आणि मॅरेजची प्रिपरेशन काय वेगळी असते म्हणजे? वेडिंग हे 1 दिवसाचं आहे, मॅरेज हे सो कॉल्ड लाईफ टाईम आहे. राईट. म्हणजे आता हा तुमचा कन्सेप्ट आहे की तुम्हाला 1 महिन्याचंच लग्न संसार करायचा आहे का मे बी 10 वर्षाचा 5 वर्षाचा, ते तुमचे डायनॅमिक्स आहेत किंवा तुम्हा दोघांनी ते डिसाईड करायचं आहे. त्यात मी बोलणारी कोणीच नाही. पण हे तुम्ही आधी डिसाईड करा. 1 वर्षाचा संसार बघूया आपण, टिकला तर टिकला, नाही तर पुढे जाऊ. दॅट इज ऑल्सो ॲक्सेप्टेबल. आय मीन लाईक, पण त्याची तयारी तर पाहिजे. म्हणजे गाडी घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ती चालवताच येत नाही, त्याच्यामुळे विकून टाकायची. असं करताय का तुम्ही? नाही करत. त्यासाठी तुम्ही ड्रायव्हर ठेवता. सो यू हायर समबडी फॉर दॅट, राईट. शिकता किंवा तुम्ही शिकता स्वतःहून. मग हे संसाराच्या बाबतीत का नाही? का नात्यांना इतकं गृहीत धरलं जातं? हा मुद्दा आहे. आणि कुठेही आपण ना आजच्या मिलेनियल्सना की नात्याबद्दल कमिटमेंट नाही किंवा त्यांना त्याची व्हॅल्यू नाही असं बोलणं चुकीचं आहे. मी खूप क्लोजली काम करत असल्यामुळे सांगते की दे डू व्हॅल्यू दिस रिलेशनशिप. त्यांना नक्कीच करायचं आहे, त्यांना लग्नही करायचं आहे. पण तिथपर्यंत पोचता इदर हे जे काही ऑप्शन्स सगळे रेडी झालेले आहेत त्या ऑप्शन्समध्ये तो अडकला जातो किंवा समहाव एक ब्रेकअप्समुळे निगेटिव्हिटी येते आणि मग शेवटी सोसायटल प्रेशर आहे किंवा पेरेंटल प्रेशर आहे, त्यामुळे लग्न करायला पाहिजे असं करून तो लग्न करतो. पण त्यांनी स्वतःवर काम न केल्यामुळे त्याचे कुठेतरी कॉन्सिक्वेन्सेस त्या बाईला किंवा त्याच्या बायकोला सहन करावे लागणारच आहेत. किंवा तिचा काही बॅकलॉग असेल जो तिने क्लिअर केला नसेल तर तिला तो भोगायचा आहे. असं होतं ते. आणि मग ते रिलेशनशिप मग झालं म्हणजे दोघंही जर लिबरल असतील, ओपन कम्युनिकेशनमध्ये असतील तर ते त्याच्यावरती काम करतात आणि ते नातं सांभाळतात. पण अदरवाईज मग ते वन सायडेड रिलेशनशिप होतं आणि मग ते डिवोर्समध्ये किती कन्वर्ट. खूप महत्त्वाचं बोललं ना मॅम. आता ओपन कम्युनिकेशन हे किती इम्पॉर्टंट आहे रिलेशनशिपमध्ये. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन हा त्या रिलेशनशिपचा पाया आहे ना. म्हणजे त्याच्याशिवाय काहीच तुम्हाला समोरच्याकडनं त्या रिलेशनशिपमधनं काय एक्सपेक्टेड असेल आणि त्यांचे एक्सपेक्टेशन्स तुमच्याकडनं पूर्ण होत आहेत की नाही याच्याबद्दल जोपर्यंत कम्युनिकेशन आणि त्यातनं नेगोसिएशन होत नाही, कारण इट इज अ नेगोसिएशन, जोपर्यंत ते नेगोसिएशन होत नाही आणि एका कॉमन ग्राउंडवर तुम्ही येत नाही तोपर्यंत ते कसं सर्व्हाइव्ह करणार आहे? कम्युनिकेशनमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे माहिती आहे का, की ओपन कम्युनिकेशन सगळे म्हणतात की ओपन कम्युनिकेशन करा आणि मग सगळं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मला असं वाटतं की ह्या ज्या दुसऱ्या फेजेसबद्दल आपण बोलणार आहोत म्हणजे डेटिंग आणि जे प्री मॅरिटल म्हणजे, तर त्यामध्ये ओपन कम्युनिकेशन डेफिनेटली रिक्वायर्ड आहे की तुम्ही बोला. कारण तुमचं नातं इतकं अजून काही फार बळकट नाही आहे, स्ट्रॉंग बनलं नाही आहे किंवा तुम्ही कनेक्टेड नाही आहे तेवढे, तर काही बोलाल. ओपन कम्युनिकेशन इन द सेन्स वॉट एव्हर इज देअर इन युअर माइंड यू कॅन ओपनली कम्युनिकेट विथ द पर्सन, राईट. जे मनात आलं जे मनात आलं ते बोलायचं आहे हां. आणि त्याच्यामध्ये क्लिअर ट्रान्सपरन्सी पाहिजे, नक्की 100%. पण हे तुम्ही प्री मॅरिटल फेजमध्ये करताय, डेफिनेटली इट इज ओके, कारण तुमचं जो नातं बनलं नाही आहे, राईट, तिथे कनेक्शन नाही आहे. पण जेव्हा तुम्ही न्यूली वेड होता
म्हणजे तुमचं आता लग्न झालं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आता संसाराला ॲज अ कपल म्हणून तुम्ही जेव्हा फेस करताय तेव्हा तुम्हाला यू नीड टू देर इज अ नीड यू नीड टू कन्वर्ट दिस ओपन कम्युनिकेशन इन टू दी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. म्हणजे यू कॅन प्रूव्ह मी रॉंग एनी टाईम वेन एव्हर यू फील सो. का शब्द काय बोलायचं काय नाही बोलायचं, सो वॉट टू स्पीक वॉट नॉट टू स्पीक, व्हेन टू स्पीक वेन नॉट टू स्पीक अँड हाऊ टू स्पीक अँड हाऊ नॉट टू स्पीक, हे शिकण्याची गरज आहे. कारण त्या शब्दांनी तुम्ही तुमच्या इमोशनल असणाऱ्या पार्टनरला दुखावता अजाणतेपणी. हे तुम्हाला कळायला पाहिजे, कारण तो पार्टनर कुठेतरी दुखवून जातो. तुम्ही खूप ओपनली कम्युनिकेट करायला जाता, पण ते ओपन कम्युनिकेशन घेण्याची ताकद त्या पार्टनरच्या अंगात आहे की नाही हे जाणणं गरजेचं आहे. थोडं एक्झाम्पल द्याल का, म्हणजे नक्कीच एलॅबोरेट दे. कराल का? नक्कीच देते. तू खूप घाणेरडा शर्ट घातलास असं मी डायरेक्टली माझ्या नवऱ्याला जर पहिल्याच रात्री म्हटलं तर ही विल फील ऑफेंडेड. आणि माझं कालच लग्न झालं आणि तेही अरेंज मॅरेज झालं आहे, सो ही वोंट लाईक इट, राईट. हे तुझं काय ड्रिंक्स वगैरे घेणं हे ओके, पण मला पण म्हणते म्हणजे मलाही वन्स इन अ वीक घ्यायला आवडतं. हे पचवण्याची ताकद त्याच्या आणि त्याच्या फॅमिली मेंबर्समध्ये पाहिजे. मग जर ती नाही आहे का नाही आहे हे समजण्याची गरज आहे, कारण वी आर नॉट कनेक्टेड. सो इफ वी आर कनेक्टेड, मग मी तुला काही अगदी शिव्या जरी घातल्या तरी तू त्या हेल्दीली घेशील, अरे ही आत्तापुरती बोलते पण नंतर विसरून जाईल. दॅट कनेक्शन इज मोर इम्पॉर्टंट अँड दॅट इज वाय तुम्ही कनेक्शनच्या विदाऊट दॅट कनेक्शन तुम्ही जर का ओपन कम्युनिकेशनमध्ये येता तर ते नातं बिघडण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण इन एव्हरी कपल, आय वाउच ऑन दिस, in every global couple, there is one partner practical and the other partner is emotional. It's very rare की कपलमध्ये दोघंही इमोशनल आहेत, खूप गुडी गुडी आणि सेन्सिटिव्ह आणि डेलिकेट. हे लागलं का गं तुला, भावनांना वगैरे काही पोचलं का तुझ्या, किंवा काही काही प्रॉब्लेम होतोय का तुला, असं म्हणणारे, आणि दोघंही प्रॅक्टिकल आहे, तुझं तुझं बघ माझं माझं बघतो, अच्छा ठीक आहे तुझं झालं तर माझं झालं तर चला, हे अशा लेवलला होत नाही. त्यामुळे इन एव्हरी कपल वन पार्टनर इज इमोशनल, द अदर पार्टनर इज प्रॅक्टिकल. यावर डिटेलमध्ये नक्कीच आपण बोलू पुढे, पण त्यांची भाषा वेगळी आहे. प्रॅक्टिकल माणसाला ॲक्शन पाहिजेत. ते रोल चेंज होत राहतात का? आणि नाही, म्हणजे एखाद्या वेळेस, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिकल असाल आणि काही गोष्टी असतात ज्यामध्ये तुम्ही इमोशनल असू शकता. लेट मी एक्सप्लेन. प्रॅक्टिकल माणसाला इमोशन नाहीत का? डेफिनेटली आहेत, पण त्याच्या प्रॅक्टिकॅलिटी त्याची खूप जास्त ओव्हरकम करते त्या गोष्टीला. त्याच्यामुळे त्याला ॲक्शन्स महत्त्वाचे आहेत. विसर आता आणि चल आता आपण कुठे बाहेर जाऊया फिरायला किंवा काही वॉट एव्हर इट इज. त्यामुळे तो विसरून ते पुढे जायला बघतो. व्हेअर ॲज द इमोशनल पार्टनर पकडापकडीचा खेळ असतो सतत, त्यामुळे शब्द लागून राहतात. तू मला त्या दिवशी त्या वेळेला सगळ्यांसमोर हे बोललास, हे तू जरी विसरला असलास तरी ती लक्षात ठेवणारच. किंवा मे बी आजकाल मुलंही जास्त इमोशनल आहेत रादर दॅन मुली जास्त प्रॅक्टिकल झाल्यात. त्यामुळे विमेन एम्पॉवरमेंट नुसतं झेंडे घेऊन बोलण्यापेक्षा ते ॲक्च्युअली आपल्याला त्यामध्ये काहीतरी कन्व्हर्जन आणायची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे इमोशनल प्रॅक्टिकल हा दंगा चालूच राहतो. म्हणजे फक्त ते आपण एकमेकाची भाषा जर का समजलो तर मग आपल्याला ते सोपं जातं समोरच्याला कन्व्हिन्स करायला. यू नीड टू अंडरस्टँड अ लँग्वेज. कारण तू सपोज इमोशनल आहेस आणि मी प्रॅक्टिकल आहे, मी म्हटलं मला पाणी दे तर तू देशीलही, पण यू विल फील ऑफेंडेड की असा काय रागाने काय मागतोस, असा ऑर्डर काय देतोयस मला. हे होतं. शब्द महत्वाचे आहेत. जरा ओमकार मला पाणी देतोस का रे प्लीज. दिस इज द वे यू नीड टू टॉक, यू नीड टू लर्न दिस. दे आर व्हेरी मायनर थिंग्स बट दॅट मॅटर्स अ लॉट. बापरे, मला असं वाटायला लागलं तर मला हे वाक्य रोज हॉन्ट होणार आहे. माझ्या भांडणामध्ये रेफरन्सेस येणार आहे. नाही, मला वाटतं आत्ता ना आपण खूप इम्पॉर्टंट गोष्टीवरती टच अपॉन केलं की कसं कम्युनिकेशन इन एनी रिलेशनशिप इज इम्पॉर्टंट. तसं कुठलंही रिलेशनशिप, म्हणजे मी आता इंटिमेट रिलेशनशिपबद्दल बोलते, आपण बाकी आई वडील बहीण भाऊ यांच्या रिलेशनशिपबद्दल नाही जाणार आहोत. इंटिमेट रिलेशनशिपमध्ये ते वर्क करण्यासाठी आता तुम्ही इतक्या वेगवेगळ्या लोकांसोबत काम करता, व्हॉट आर काय म्हणूया फ्यू थिंग्स जे कुठलीही रिलेशनशिप स्ट्रॉंगर किंवा चांगलं वर्क होण्यासाठी इम्पॉर्टंट असं तुम्हाला वाटतं? 3च मुद्दे घेऊया आपण. एक तर कनेक्टिव्हिटी. ओके, कनेक्शनचा अर्थ आहे की नुसते बसलो आणि एकमेकांबरोबर मॅगी खाल्ली किंवा 2 वाजता पायजमामध्ये एकत्र नेटफ्लिक्स बघितलं म्हणजे कनेक्शन नाही आहे. कनेक्टिव्हिटीचा अर्थ होतो अंडरस्टँडिंग आणि ॲक्सेप्टन्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हेही नुसतं बोलण्यापुरतं मी म्हणत नाही की 2 वाक्यात बोलले आणि झालं. त्याला खूप वर्ष जातात आणि ती वर्ष जाण्याकरता, तो वेळ जाण्याकरता तुमच्याकडे तो पेशन्स पाहिजे जो तुमच्या म्हणजे मिलेनियल्समध्ये नाही आहे.
अगेन मी मिलेनियल्स फार आवडती जनरेशन आहे, यांच्यावर मी काम करते, त्यामुळे मी कंप्लेंटमध्ये नाही जाते. माझा हा कन्सर्न येतोय, बॉस पेशन्स तुमचे ऑफिसमध्ये आहेत की नाही, मग इथे का नाही, स्मार्टनेस ऑफिसमध्ये आहे की नाही, मग तो इथे का नाही. अलर्ट तर व्हा, कॉन्शियस व्हा, सेन्सिटिव्ह व्हा, समोरचा पार्टनर आपल्याशी कसा वागतोय त्याच्यावरती सेन्सिटिव्ह व्हा. ती आपल्याला सपोर्ट, आर वी ऑन अ सेम पेज or we are not. If we are not, then either come out of a relationship or maybe train a partner how you want to be treated. You need to train a partner. आणि तो ट्रेनिंग घ्यायला तो डेफिनेटली असेल, कारण तो त्या लव्ह फेजमध्ये असतो. त्यामुळे तुमचा पार्टनर तुम्हाला ऐकणार डेफिनेटली, पण तुम्ही अलर्ट होऊन त्याला ते ट्रेनिंग देण्याची गरज आहे. सांगणं गरजेचं आहे. सांगणं गरजेचं आहे, मला हे असं नाही पटत, ह्याच्यापेक्षा तू जर असा वागलास ना किंवा वागलीस ना तर मला हे जास्त रीच होईल. डू यू वॉन्ट टू हर्ट मी पर्पजली? इफ यू नॉट, देन प्लीज टेक केअर फ्रॉम नेक्स्ट टाईम. डेफिनेटली तो पार्टनर ऐकणार. सो कनेक्शन हे फार महत्त्वाचं आहे, नंबर 1. सेकंड पॉईंट आहे कम्युनिकेशन. जसं मी म्हटलं, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. शब्द कुठले वापरायचे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण शब्द इदर ब्रेक करतात रिलेशनशिप किंवा तुमचं ते ग्रो तरी बिल्ड तरी करतात रिलेशनशिप. ब्रेक और बिल्ड हे तुमचा चॉईस आहे. हा कम्युनिकेशनच्या बाबतीत झालं. आणि तिसरा जर का सी म्हटलं तर त्यामध्ये कमिटमेंट येतं. मी आत्ताच मगाशी म्हटलं, मिलेनियल्सना निदान सी तरी माहिती आहे कमिटमेंटचा, जेनझीजना तोही नाही माहिती आहे. त्यांचा दोष नाही कोणाचा, पण सी माहिती पाहिजे. सो त्यांनी ॲटलिस्ट कुठेतरी बघितलं आहे रिलेशनशिप सर्वाईव्ह होताना, आपल्या आईवडिलांचं म्हण, बाकी नातेवाईकांचं म्हण. जर का आपल्या आईवडिलांचा डिवोर्स झाला आहे तर मे बी त्यांना ओव्हर द पिरियड ऑफ टाईम कोणाची तरी चूक मे बी कळली असेल, पण मला कमिटेड रिलेशनशिप पाहिजे. सो कमिटमेंट इज इम्पॉर्टंट. मग असे 3 C's जरी घेऊन आपण केलं तरी आपला बेस स्ट्रॉंग होऊ शकतो. सॉरी, मला लास्ट पॉईंटवरती थोडंसं Commitment डबल क्लिक करायचं कमिटमेंटवरती. कारण काय होतं, बऱ्याचदा ना म्हणजे ग्रुपमध्ये डिस्कस करताना बघितले, कमिटमेंटचा ना अर्थ एका पॉईंट नंतर तो ओनरशिप वाटायला लागतो. आय एम कमिटेड टू माय वाईफ, दॅट डझंट मीन की मी तिला ओन करतो की ती मला ओन करते. माझं स्वातंत्र्य ओन नाही करत मी. नक्कीच नाही. सो ते त्याच्यामध्ये कारण मग त्याच्यातनं मग कम्युनिकेशन, मग ते शब्द मला ते असं एक खूप इंटरलिंक्ड वाटतं हो गोष्टी. बरोबर. म्हणजे कमिटमेंट म्हणजे ना बांधले पण हां. वाटतं की बांधून ठेवले साखळीने. कारण म्हणजे मला स्वतःला पर्सनली लग्नाची खूप भीती वाटते. मला असं वाटतं की हे कदाचित बहुतेक माझ्यासाठी नाही आहे. मला त्याच्या मागे ज्या सगळ्या गोष्टी येतात कदाचित त्या मी आत्ताही करत असेल, पण मला तरीही लग्न म्हणून ते बांधून घ्यायचं नाहीये. बांधून येण्याची मला खूप भीती वाटते. मला असं वाटतं काहीतरी खूप बदलणार आहे माझ्या आयुष्यात, Yes. आणि मग नको बाबा, हे 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 भीती वाटते मला त्याची. मला ते असं वाटतं की 4 भिंती बांधल्यात आणि त्याला दरवाजाच नाही. दरवाजा आहे तो. सॉरी, मी खूप डार्क बोलतो. ज्या खरं तर नाही भिंती नाही, तू आत्ताही माझ्या बाजूला ऍक्च्युली ते असतील. उपभोगतोयस म्हटलं तू बोलणारच ते. Yes. सो या बाबतीत एक महत्त्वाचं बोलावं लागेल की कमिटमेंटचे 2 अर्थ आहेत. ओके, देर आर 2 मिनिंग्स ऑफ कमिटमेंट, जे माहितीच नाही या लोकांना, किंवा त्यांनी कधी त्याच्यावरती फार म्हणजे काय डिटेल अभ्यास नाही केला. 1 मिनिंग इज ऑब्लिगेशन अँड द अदर मिनिंग इज डेडिकेशन. हो. सो गंमतच अशी इथे आहे की कमिटमेंटचा अर्थ हा ऑब्लिगेशन असाच घेतला गेल्यामुळे जितकं तुम्ही इन्सिस्ट कराल तेवढा समोरचा माणूस रेजिस्ट करणार. हो. आवडत नाही आम्हाला ऑब्लिगेशन. एक्झॅक्टली. पण ऑब्लिगेशन हा अर्थ तुम्ही का घेता? इट इज युअर चॉईस ना. यू कॅन ऑलवेज ऑप्ट फॉर डेडिकेशन. कम ऑन, डेडिकेशन इज इन्व्हॉल्वमेंट. हो, आय एम कमिटेड टू धिस गोल, तसासारखं आहे ते. एक्झॅक्टली. इफ आय एम कमिटेड इन दिस रिलेशनशिप, दॅट डझंट मीन इट हॅज टू स्केअर यू. भीती वाटत असेल तर हे नातं नाहीच आहे ना मुळी. मग नात्याची भीती नाही वाटता कामा, नात्यामध्ये इन्सिक्युअर नाही वाटता कामा. गॅरंटी म्हणशील तर आज आपल्या कोणाचीच गॅरंटी नाही आहे. देर इज अनसर्टन्टी इन लाईफ. इट इज अ नीड ऑफ टुडेज लाईफ. आय मीन लाईक अनसर्टन्टी. पण तुम्ही ऑब्लिगेशनवरनं जर डेडिकेशनला कन्वर्ट होता, किती तुमचा अप्रोच बदलतो बघ. अरे यार, मी तुझ्यासाठी आहे आणि तू माझ्यासाठी आहेस. दिस इज वॉट इन्व्हॉल्वमेंट इज. त्यामध्ये बंधन जरी असलं तरी त्यामध्ये ना काय भीतीची बांधिलकी नाही आहे, त्यामध्ये पॉझिटिव्हनेस नाही आहे, त्यामध्ये ऑर्डर्स नाही आहेत, त्यामध्ये मजा आहे, गो विथ अ फ्लो आहे. तू तुझा, मी माझा पण आहे, पण प्लस आपण दोघंही एकमेकाचे आहोत. दिस इज वॉट द इन्व्हॉल्वमेंट इज. सो द मिलेनियल्स नीड टू रिअली थिंक ऑन दिस की आपल्याला डेडिकेशन करायचं आहे. तर मग डेडिकेशन असेल तर मग त्यामध्ये भीती नसणार, त्यामध्ये मजा असेल, त्यामध्ये अप्रोच तुमचा वेगळा होऊन जाईल. अँड देन मॅरेज इज
अ कमिटेड रिलेशनशिप अँड इट इज द मोस्ट अटमोस्ट लेवल ऑफ अ स्टेबल रिलेशनशिप, कारण त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या आस्पेक्ट्सला फोकस करू शकता. दॅट्स द ओनली इन्स्टिट्यूशन आय फील ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. आता नवीन तुम्ही न्यूलीवेड आहात तर काही असतात आपल्याला कल्चरल बांधिलकी असते, पण तेच करायला पाहिजे असं जर असेल तर ते तुम्हाला ट्रेन करणं गरजेचं आहे लग्नाच्या आधी, लग्नानंतर नाही. त्याच्यामुळे फॅमिली मेंबर्सबरोबर आणि नवरा मुलाबरोबर म्हणजे दोघांचं कपल कोचिंग म्हणूया आपण त्याला, आणि त्याच्याबरोबर फॅमिलीचं पण हे आधी क्लॅरिटी येणं फार गरजेचं आहे. आणि ती जर आली तर मग तुम्ही प्रिपेअर्ड राहता. इवन फॅमिली मेंबर्स प्रिपेअर्ड राहतात. तिला ह्या गोष्टीतनं राग येतो किंवा त्याला ह्या गोष्टीतनं राग येतो, हे समजण्याची पातळी वाढते आपली. वी गेट वेल प्रिपेअर्ड. याला अंडर करंट केवढा रिस्पेक्टचा आहे ना, असं मला वाटतं की तुम्ही तुमच्या पार्टनरला रिस्पेक्ट करत असाल तर तुम्ही त्यांच्यासाठी गोष्टी काही पुढे जाल, त्यांच्यासाठी गोष्टी काही एक्सेप्ट कराल आणि त्यांना योग्य वेळेत गोष्टी कम्युनिकेट कराल की बाबा हे असं असं आहे. म्हणजे याचा कोर सगळा किती रिस्पेक्ट आहे मला असं वाटतं. तुझा आत्ताच्या आत्ता अप्रोच किती बदलला बघ. तू आधी म्हणत होतास की तू लग्नाला घाबरतोस म्हणून, ते अजूनही रिस्पेक्ट वरती आलाय, पण तरी तू रिस्पेक्ट वरती. सो डेडिकेशन अँगल चेंज व्हायला पाहिजे. सो वन्स यू चेंज द अँगल तुमचा टोटल तुमचा थिंकिंग पॅटर्नच बदलतो ना. असं आहे ते. किती महत्व. मला ॲक्च्युली याच्यावरती काही आपण वेडिंग प्लॅनिंग करतो की बाबा केटरर कुठला असणार आहे, भटजी कोणता असणार आहे, काय पद्धतीचं करायचं आहे तुम्हाला, कपडे कुठले वगैरे. मॅरेजचं प्लॅनिंग करतात येतं का आणि करतात का करायचं असतं का? म्हणजे मला माहीत नाही हा प्रश्न काय असू शकेल. जेव्हा तुम्ही लग्न करताय तो आर यू मॅरिंग अ बॉय ऑर अ मॅन ह्याची क्लॅरिटी तुम्हाला एक नंबर येते. आर यू मॅरिंग अ गर्ल ऑर अ वुमन ह्याची क्लॅरिटी तुम्हाला प्री मॅरिटल कोचिंगमध्ये 100% येते. सो वन्स दिस टू, कारण मिनिमम 6 महिने ते 2 वर्ष लागतात कनेक्शन बिल्ड व्हायला. ह्याच्यात तुम्ही कितीही दंगा भांडा पण तुम्ही एकमेकाला सोडत नाही आणि मॅनेज करायला लागता. त्यामुळे तुम्ही एकमेकाला जपायला लागलात की नंतर तुम्ही एक नंबर जॉईंट फॅमिलीमध्ये राहा, नाही तर कितीही तुमच्यावरती आघात येऊ देत, यू आर कनेक्टेड, सो नोबडी कॅन ब्रेक यू, असं मला वाटतं. तुम्ही आपण या आधी डिस्कशन करत होतो तेव्हा तुम्ही हे म्हणालात की बऱ्याचदा असं होतं की छोटीशी गोष्ट काहीतरी घडते 3-4थ्या दिवशी आणि तुम्ही म्हणता नाही. आपण तो मुद्दा मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे डिस्कस करणं. असं काय होतं ज्यांनी ट्रिगर होतं आणि त्याच्यात आईवडिलांची भूमिका काय असते की बाबा, म्हणजे अर्थातच कोणत्याही आईवडिलांनी मुलाला किंवा मुलीला सांगितलं असेल की तू डोमेस्टिक व्हायलन्स सहन करू नकोस किंवा अब्यूज नाही सहन करायचा, तुझा डिसरिस्पेक्ट नाही सहन करायचा, पण हे ह्यात पालकांची भूमिका काय आहे? कारण का लग्न संसार हा फक्त 2 मुलांचा नाही, म्हणजे मुलगा आणि मुलगीचा नाही किंवा मॅन और वुमेनचा नाही आहे. लग्न करायला जेव्हा मुलगा मुलगी तयार होतात किंवा त्यांचं लग्न होत आहे तर एकमेकाचा हात पकडणं गरजेचं आहे, राईट. एक हात तुमचा आईवडिलांकडे पकडलेला आणि हे एक हात नवऱ्याचा किंवा नवऱ्याने बायकोचा. कसं काय चालेल? दोन्ही हात एकमेकांचे पकडले तर एनर्जी सिंक्रनाईज होईल. 2 जीव मनोमिलन वगैरे काय जे म्हणतात ते, तर दोघं एकमेकांना घट्ट पकडणं गरजेचं आहे ना, तरच तुमचं नातं बिल्ड होणार आहे. पण दॅट डझंट मीन की मी आईवडिलांचा हात सोडला पाहिजे. डिसरिस्पेक्ट म्हटलंच नाहीये, पण हात पकडायचा म्हटल्यानंतर मग इथे ह्या नात्याला जस्टिस नाही ना देऊ शकणार तुम्ही. यू नीड टू गिव्ह जस्टिस टू दिस रिलेशनशिप. तर कसं, तर पूर्ण कमिटेड, जसं मी म्हटलं डेडिकेशन. सो इन्व्हॉल्वमेंट तुमची पूर्ण पाहिजे त्यामध्ये. हां, काही रिस्क असेल तर तुम्ही अलर्ट राहा, तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगा, ते मी सगळं म्हणते. पण तुमचे 100% दिल्याशिवाय तुम्हाला ती सेन्सच होणार नाही की इथे रिस्क आहे का इथे मी ग्रो करू शकते. ते मला असं म्हणायचं आहे. सो त्यांनीही ममाज बॉयच्या कन्सेप्टमधनं बाहेर यायला पाहिजे. मुलींना तर मी इतक्या वेळेला सांगते की तो मुलगा म्हणजे लग्न करायच्या आधी तुम्हाला कळलं पाहिजे वेदर ही इज अ डिसिजन मेकर or not, whether he has that courage or not. नाही म्हणायला शिकणं म्हणजे पाहिजे ना मुलांनीसुद्धा. जिथे त्याला कळतं आहे की आपल्या आई आणि वडिलांचा जास्त हस्तक्षेप होतो आहे, मी मुलाकडच्या आई वडिलांचं बोलते, तर तिथे जर का त्या मुलाला कळतं आहे तर त्यांना तो नाही म्हणायला शिकलं पाहिजे, कारण मुलगी नव्याने आली आहे तुझ्या घरात. सो तुला जास्त बघायचं आहे, कारण हे तुमचं नातं आधी बिल्ड करायचं आहे. तुझं आणि आईवडिलांचं जास्त नातं इतक्या वर्षांचं आहे, त्याच्यामुळे ते तुला नक्कीच समजू शकतात, घेतलं पाहिजे आणि रादर समजायलाच पाहिजे. त्यामुळे तो डेफिनेटली आईवडिलांना सांगू शकतो की आत्ता तू इथे काही आत्ता बोलू नकोस तिला, मी तिला समजावतो काय तिची चूक असेल ते, पण तरीही मी मॅनेज करतो. हे बोलण्याची तरी क्षमता पाहिजे. तुम्ही इतके अंडर इन्फ्लुएन्स आहात आईवडिलांच्या आणि एस्पेशली आईच्या की तिला कधीच नाही नाही म्हणायचं, मी कधी तिला दुखावलं नाही आहे, मी कधीच तिला नाही नाही म्हटलं आहे, नाही तर तो डिसरिस्पेक्ट होईल. ह्या कंडिशनिंगमधनं पहिले बाहेर या.
आणि मग लग्न करा, नाही तर मग हे उपद्व्याप करायची काय गरज आहे. हम्म. सो यू नीड टू बी करेजियस इनफ, अ डिसिजन मेकर पाहिजे तुम्ही, असं मला वाटतं. हम्म. मी मुलांच्या बाबतीत म्हणते. तसंच मुलींचा आईवडिलांचा हात सोडा पूर्ण असं नाही म्हणत आहे, पण सोडून बघा तर खरं. म्हणजे आईवडिलांनी सांगितलेलं असतं काही झालं टुच्च तरी सुद्धा, काय खुट्टं झालं तरी पण आम्हाला सांगा, आणि ती सगळ्या गोष्टी सांगते. आणि म्हणून आई 2-2 तासांनी तिच्या कॉलवरती असते. संसार उद्ध्वस्त झाले तशाने. आय हॅव वॉच देम व्हेरी क्लोजली. त्यामुळे हे जे काही हे काय म्हणतात त्याला अपडेट देणं आहे आईला, हे मुलींनी सांगायचं की आता तू कॉल नको करूस, काही असेल तर मी स्वतःहून तुला कॉल करेन, डझंट मीन आय एम डिसरिस्पेक्टिंग यू. तर हे समजण्याची तरी ताकद मुलामुलींमध्ये देण्याची गरज आहे आपल्याला. एकदा तो अवेअरनेस आला मग तर तुम्ही खरंच स्मार्ट आहात. म्हणजे आमच्यापेक्षा तुमची जनरेशन स्मार्ट आहे. यू आर जस्ट नॉट युझिंग दॅट स्मार्टनेस. हा खेद आहे. मी काल परवा ना माझी एक मैत्रीण आली होती, ती अशी बोलत होती, तिचं नुकतंच लग्न झालंय. तर काल तिच्यासोबत बोलताना ती हेच सांगत होती की कसं ती आता काही महिने मुंबईला शिफ्ट झाली, ती पुण्याला राहायची. आणि आता ती कधी कधी पुण्यात काही काम असतं त्यावेळेस पुण्यात येऊन राहते वगैरे. ती म्हणे मी त्याच घरात राहते, माझं फक्त लग्न झालंय, पण माझ्या आईबाबांचं आणि माझं रिलेशनशिप इज नॉट द सेम. तर ते सेम रिलेशनशिप म्हणजे तुमचं नातं बदललं नाहीये, पण एक इव्हेंट तुमच्या आयुष्यात झालाय लग्न, ज्याच्यामुळे तुमच्यातलं नातं बदललंय. हे मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि त्याला पुढे घेऊन मला असं विचारायचं की काय पॉइंटला गोष्टी लेट गो केल्या पाहिजे. म्हणजे हाऊ डू यू ड्रॉ दॅट लाईन. म्हणजे आता मी का प्रत्येक गोष्ट माझ्या आईला जाऊन एस्केलेट नाही करणार, माझ्या पेरेंट्सला जाऊन एस्केलेट नाही करणार. आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कळते ना त्यांना ती गोष्ट पूर्ण दिवसभर. हाऊ डू यू ड्रॉ दॅट लाईन की बाबा मी माझ्या पेरेंट्सचा डिसरिस्पेक्ट नाही करते, मी माझ्या पार्टनरचा डिसरिस्पेक्ट नाही करते, स्वतःचा डिसरिस्पेक्ट नाही करते, बट वेन डू यू एस्केलेट थिंग्स. आता डोमेस्टिक व्हायलन्स आहे किंवा व्हर्बल अब्यूज आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. जर एवढ्या लेवलला गोष्ट नाही जाते आणि आपण आर्ग्युमेंट्स करतोय किंवा एकमेकाला काही बोलून गेलो आहे जर चुकून, तर तुम्ही दोघांनी हे फिगर आउट करायचं आहे. नंबर 1 थिंग इज की आपण सेम पेजवर कसं यायचं आहे ह्याला. कारण तुझं अपब्रिंगिंग वेगळं, माइंडसेट वेगळा, बिहेवियरल पॅटर्न वेगळे, लाईफस्टाईल पूर्ण सगळं वेगळं, मी दुसऱ्या बॅकग्राऊंडमधनं आलेले आहे. तर ह्याचा अर्थ दोघंही येताना क्लॅशेस तर उडणारच, दॅट इज इनेव्हिटेबल. पण मग हे उडत असताना आपण एकमेकाचा हात सोडायचा आणि परत आईवडिलांकडे जायचं आहे का दोघांनी एकमेकाला सावरायचं आहे, हा तुमचा डिसिजन आहे. होतं आहे असं की काही जरी झालं तरीसुद्धा डेफिनेटली कुठलंही मूल, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, आपल्या आईवडिलांशी जास्त कनेक्टेड आहे. त्यामुळे हे दोघं बोलत नसल्यामुळे ॲज अ कपल तुमचा टीमवर्क कमी पडतो. आणि त्यामुळे तुम्ही दोघांना एकमेकांना घट्ट पकडून सांभाळण्यापेक्षा तुम्ही पटकन आईवडिलांच्या छत्रछायात जाता. बरोबर. आणि मग तुम्हाला त्यांचं जे काही म्हणजे तिकडनं सल्ले असतात किंवा काय बोलणं आहे, मग फॅमिलीमध्ये ते पसरतं. मग ते बाकीचे नातेवाईक तुम्हाला जे सांगतात त्याप्रमाणे जरा असं बोलून बघ त्याला, असं जरा आईला त्या सासूला बोलून बघ काय बोलते ते. मग ती जाऊन बिचारी, म्हणजे इतके तुम्ही मूर्ख कसे, तुम्ही कॉर्पोरेट लेवलला एवढे स्मार्ट आहात, तुम्ही एवढा मूर्खपणा कसा काय करू शकता. 4 दिवस सासूचे सिरियल चालू होते मग. आय मीन म्हणजे हा कन्सर्न आहे माझा परत येतोय की तुम्ही कॅरिड अवे एवढे कसे होऊ शकता जस्ट बिकॉज यू डोंट नो द डीलिंग टेक्निक. देर आर डीलिंग टेक्निक्स अवेलेबल. प्लीज गो रीच आउट टू द पीपल दोज हू हॅव रिअली अर्न्ड दिस ऑथॉरिटी. त्यामुळे असं नाही आहे की ते नाही अवेलेबल, पण मागच्याच लोकांच्या म्हणजे आपल्या आईवडिलांच्याच पॅटर्नप्रमाणे तुमचा संसार होईल हे कुठे लिहिलेलं नाही आहे. ती त्यांची रियालिटी आहे, तुमची रियालिटी वेगळी आहे ना. करेक्ट आहे. Marriage, relationship, romantic relationship, whatever you name it as, is just a part of your life. It is not your entire life. Soulmate is a myth, my dear. कुठला सोलमेट, कधी झाला, आम्ही नाही झालो अजून सोलमेट. काय गडबड करताय, किती मिसगाईड करताय आजच्या पिढीला, कशाला. या भ्रामक अपेक्षा आहेत माहितीये की तू माझा सोलमेट आहेस म्हणून. आयुष्य ओवाळून टाकायची गरज नाही, नाही. अजिबात नाहीये. कारण ते बनायलाच खूप वर्ष लागतात यार. इट्स अ प्रोसेस. माझा आवाज जरा जास्तच येत असेल. नाही, मला हे खूपच आवडले की Soulmate is a पार्ट myth. ऑफ लाईफ. येस, इट्स नॉट युअर होल इट्स लाईफ. नॉट युअर एंटायर लाईफ. कमॉन, त्याला 5% हळूहळू पर्सेंटेज वाढवा तुम्ही. आधी 1%, मग 2%, मग 10%, इव्हेंच्युअली 20%. काय चाललंय.
म्हणजे अगदी जीव बी ओवाळून पती परमेश्वर तर कधीच म्हणजे आउटडेटेड झाला आहे. आता हळूहळू संसारही आउटडेटेड होतोय. त्यामुळे कुणालाही लग्नामध्ये जसं हा म्हणाला ओंकार की मला लग्न नाही करायचं कारण भीती वाटते, कारण ती भीती क्रिएट केली गेली आहे. आयुष्यपद हे नातं जमवायचं, बनायचं, सगळे सोहळे करायचे आणि दुसऱ्या दिवशीपासून नंतर मग मग त्या टांगत्या तलवारीखाली राहायचं, का राहिलं तर राहिलं, नाही तर नाही, कधीही सोडून जाऊ शकते यार, मी काही बोललो तरी. ही असली भीती आहे सगळी. या भीतीमध्ये तुम्ही ठेवताय का? नाही मला याच्यामुळे विश्वास बसायला पडला, म्हणजे विश्वास बसायला लागला याच्यावर की डेटिंग आणि लिव्ह जास्त सेफ आहेत म्हणून. म्हणजे इतका सगळा घोटाळाच कमी होतो बघ ना रे. म्हणजे आता मी जो व्यक्ती हु इज ऑलरेडी इन डबल माइंड्स की लग्न करायचंय की नाही, किंवा या सगळ्या जंजाळात पडायचंय की नाही, कारण ते खूप एक्सपेक्ट करतं माझ्याकडनं. म्हणजे इमोशनली, फिजिकली, मेंटली, फायनान्शियली, कल्चरली इट इज व्हेरी मच. खूप गोष्टी माझ्याकडनं एक्सपेक्ट करतंय ते एक काय म्हणत इन्स्टिट्यूशन म्हणून. पण हे लिव्ह मध्ये करत नाही असं कुठे आहे? डेटिंगमध्ये तुला काहीच गॅरंटी नाही. मला इथे ही गॅरंटी आहे की तिच्या कुशीत गेल्यावरती मला झोप लागते किंवा ती माझ्यासाठी आहे आणि मी पण ही तिच्यासाठी लिव्ह आहे. मध्ये गॅरंटी नाही असं कसं म्हणू एक शकतो? मिनिट, पण हे विश्वास येण्याकरताही काही काळ गेलाय की नाही? हो अर्थात. पण लिव्ह काळ मध्ये द्यावा सुद्धा ती लागेल. गॅरंटी मिळूच शकते की पण नाही? लिव्ह मध्ये मला हॉटेलमध्ये गेला, एखादी डिश नाही आवडली, नाही कॅन्सल, मी उठून गेलो. नाही, असं लिव्हिन मध्ये नसतं. लिव्हिन मध्ये पण कमिटमेंट आहे. पण किती? पण किती ते दोघांनी म्हणजे काय? ठरवायचं. हो. हा. म्हणजे दोघांनी जसं मॅरेज वर्क होतं तसंच लिव्ह वर्क होतं. पण तुम्हाला लिव्ह इन अर्थात, म्हणजे मी लिव्ह इनच्या अगेन्स्ट डेफिनेटली नाही आहे. मला हाच मुद्दा होता की मग द नेक्स्ट स्टेप ऑफ लिव्ह इन और नेक्स्ट स्टेप ऑफ कमिटमेंट, वाय देर इज नेक्स्ट स्टेप? वाय शुडंट बी? हा इंडिव्हिज्युअल मुद्दा आहे. आपण त्याच्यावरती Why वाद घालण्यात काही पॉईंटच नाही. म्हणजे जर का आज मला दोघांचे, मी हे नाही करत आहे. असे कपल्स बघितले 15 वर्ष लिव्हिन मध्ये राहिलेत आणि लग्न करून 2.5 महिन्यात का 1.5 का 2.5 महिने झालेले डिवोर्स घ्यायचा आहे, जस्ट बिकॉज ऑफ द इंटरफिअरन्स ऑफ रिलेटिव्स अँड पेरेंट्स. एक्झॅक्टली. करेक्ट आहे. म्हणून ते नाही, avoid एक मिनिट that. ओंकार, म्हणून ते नाही करायचं असंही मी म्हणणार नाही. दोघांची तेवढी सशक्त असाल तुम्ही की यार आपलं बॉन्डिंग एक नंबर आहे, कोणालाही आपल्यावरती इम्पॅक्ट होऊ द्यायचा नाही किंवा अफेक्ट आपण करून घ्यायची नाही, देन यू गो फॉर मॅरेज. पण तेवढं तुम्ही सबळ तर पाहिजे, करेक्ट. देन यू गो फॉर मॅरेज. कारण तुला आज त्याची मावशी फॉर एक्झाम्पल देते, कुठेही काही कागाळ्या करू शकते, तिची आत्या कागाळ्या करू शकते, सांगू शकते, आणि इफ यू आर फॉलिंग प्रे दॅट मीन्स तुम्ही अजूनही हलक्या कानाचे आहात. मग तुम्ही लिव्हिनमध्येच राहा ना. एवढाच फक्त मुद्दा आहे, बाकी काही जास्त नाही आहे. प्रॅक्टिकल बेनिफिट्स बद्दल तर नकोच बोला, म्हणजे आपण ते किंवा दोघं प्रॅक्टिकल नाही, ते बेनिफिट्स तर हां. त्या तर गोष्टी आहेत, लिगल गोष्टींमध्ये म्हणजे सही वगैरे तुम्ही गोष्टी. पार्टनर असणं, हेल्थ इन्शुरन्स, बरोबर, घर ते आहे. घेणं वगैरे ते आलंच. आणि मगाशी आपण एक महत्त्वाचा मुद्दा आपण घ्यायचा राहतोय आपला, जो ॲक्च्युली महत्त्वाचा वाटतो मला डिस्कस करणं, आणि त्याच्यावरनं बऱ्याच आमच्या रील्सवरती कॉमेंट्समध्ये वगैरे त्याच्यावरती खूप घमासान हे झालं की संसाराला बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यात घरातली कामं येतात, रिच्युअल्स येतात, आईवडिलांचे सांभाळणं असेल, फायनान्शियल हेल्प असेल एकमेकाला, आणि त्याबद्दल कम्युनिकेशनच होत नाही. मग त्याच्यामुळे वाद नाहीत का होत? कारण का घरची कामं फक्त बाईनी करायची, पुरुषांनी फायनान्शियल बघायचं, हे आता स्टेरियोटाइप्स बंद झालेले आहेत. Correct. पण हे ॲक्सेप्ट नाहीत होत बऱ्याच ठिकाणी, कारण का आत्ता आमच्या बऱ्याचशा पॉडकास्टमध्ये ते कॉन्व्हर्सेशन झाले आणि त्याच्यावरती विविध मतं आली, आणि ते डिस्कस करणं मला महत्त्वाचं वाटतं. तर मग त्यासाठी आधी म्हणजे लग्नाआधीच याचं कोचिंग होणं गरजेचं आहे. कोचिंगपेक्षा आपण म्हणूया ते अवेअर करणं Discussion गरजेचं आहे. महत्त्वाचं डिस्कशन म्हणूया, डिस्कशन होण्याची क्लॅरिटी महत्त्वाची आहे. म्हणजे तिच्याही आईवडिलांना आणि त्याच्याही आईवडिलांना, हे ह्या दोघांनी पहिलं डिसाईड करून आपापल्या आईवडिलांना ह्याची क्लॅरिटी देणं गरजेचं आहे. त्यामुळेच मला असं म्हणायचं आहे की जस्ट ते करायचं म्हणून लग्न करू नका. म्हणजे ह्या गोष्टीला जर का आईवडील 6 महिने 4 महिने काही जो वेळ घेणार असतील हे डायजेस्ट करायला, तर त्याच्यानंतर लग्न करा. म्हणजे जस्ट बिकॉज हॉल बुक केलाय म्हणून लग्न करू नका. म्हणजे असं मला म्हणायचं. हो होतं, मुहूर्त नाही परत वेडिंग 6 प्लॅनर महिने. अरेंज केलाय, म्हणजे त्याला हायर केलाय, आणि त्यामुळे एवढं सगळं छान, एवढं सगळं पॅकेज मिळतंय माझी आम्हाला. आत्या आली अमेरिकेवरनं, ती परत 2 वर्ष येऊ शकणार नाही म्हणून किंवा करून तुला टाकायला स्वतःलाही जायचं असेल मेजर लग्न तेवढ्यावरच होतात बरं का, की आता एक US वरनं कोणीतरी नातेवाईक आलेत, ते 6 महिनेच आहे तिकडे आणि मग मला नातेवाईक सोड, करायचंय. मुलगा मुलगी सुद्धा आहेत म्हणून तर लग्न हो. होतं ना. जर का त्याला असं वाटतं की मला आधी डेट करून बघायचं आहे मुलीला, किंवा मुलींना वाटतंय मला एक्सप्लोअर करायचं आहे, लेट देम एक्सप्लोअर द रिलेशनशिप. डेटिंग इज कम्प्लिटली अ व्हेरी, आय वुड से, अ हेल्दी वे ऑफ एक्सप्लोरिंग अँड नोईंग इच अदर इन ॲडव्हान्स. बरोबर आहे.
म्हणून मी परत म्हटले की प्रोफेशनली स्मार्ट आहात आणि पर्सनली बुद्धू आहात तुम्ही. सजग व्हा, दॅट्स वॉट माय कन्सर्न इज. सिम्पल आणि स्मार्ट व्हा. यूज युअर इमोशन स्मार्टली. रॉंग नाही आहे त्याच्यात काही. आय थिंक आज आपण खूप रॅपअप करतो. आय थिंक आज आपण खूप व्हेरीड टॉपिक्सवरती, रिलेशनशिप्स, लग्न, मिलेनियल्स, वेगवेगळ्या गोष्टींवरती बोललोय. मजा आली. तुम्ही पण पुढच्या एपिसोड्समध्ये द अमुक तमुक शोच्या काय काय टॉपिक्सवरती तुम्हाला एक्सप्लोर करायला आवडेल आम्हाला डेफिनेटली सांगा. आणि प्लीज सबस्क्राईब करा. खूप लोक आहेत जे व्हिडिओज बघतात, सबस्क्राईब नाही करत. काय करता राव, तुम्हाला आवडतं कॉन्टेंट का नाही करत आहात तुम्ही? तर करा सबस्क्राईब. इतर ठिकाणी कुठे बघतात तर प्लीज फॉलो करा. आणि येस, जर तुम्हाला मॅमची मदत घ्यायची असेल, त्यांच्याकडनं कोचिंग घ्यायचं असेल तर येस प्लीज. आम्ही अर्थात त्यांचं नाव टाकूच, कारण त्यांचं स्पेलिंग वेगळं आहे त्यामुळे. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे डिटेल्स देऊच, तर तुम्ही त्यांनाही कनेक्ट करू Yes. शकता. लग्नासंबंधी काही कोचिंग हवं असेल तुम्हाला त्यासाठी तर येस. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू.